तर राजाला तिथं ऑर्डर साईडवर तर इकडे लसण वगैरे चिन्ह चालू आहे. बाया वगैरे मस्त लसण वगैरे चिलत होते आणि इकडं मंडप वगैरे लावून पूर्ण ओके वगैरे झालता. हा इकडं स्टेजवर बॅनर वगैरे बांधला आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या मित्राचं पुन्हा स्वागत करतो ब्लॉगमध्ये. मग घरी आलो तर इकडं सिमेंट वगैरे बनवणं चालू झाला. मग इकडं कॉन्क्रीट वगैरे बनवणे एवढ्या जागेत स्लॉप होणार आहे नवीनवाल्या गटरच्या आणि तो जुनावाला गटर आपला. तर मग सोबतच इकडं मोबाईल वगैरे साईडला करू, कारण की इकडं पण काम वगैरे करणे, मसाला वगैरे देणे. तर मोबाईलला चार्जिंग वगैरेवर लावून घेतो आणि मग संध्याकाळच्या टायमाला भेटू आपण. तर मग संध्याकाळच्या टायमवर आलो इकडं. तर इकडं कोजागिरी होती मानव धर्माची, म्हणजे परमात्मा एक सेवकांची. तर मग इकडं कोजागिरीला सरडा मारतो विक्रम भाऊ. तर मग सरडा भाऊ मी पण मारलो थोडा वेळ. दूध खूप डावच्या म्हणजे आठवण राहिले त्याला. तर मग सरडा वगैरे मारलो मस्तपैकी खिराला. मग सोबतच इकडं चर्चा बैठक होती. तर मग रुक्मुडे काकाजी भाषण देतात, हे आमचे मार्गदर्शक. मग चर्चा बैठक वगैरे समाप्त झाली. मग सोबतच जेवणाचं अरेंजमेंट वगैरे होतं. तर मग जेवण वगैरे चालू झाले. मग मस्त जेवण वगैरे वाढला सर्वांना. पहिली पंगत, दुसरी पंगत आणि मग 2-3 पंगत मस्त बसल्या. आणि तेवढंच आपला पवन भाऊ वगैरे पण आलता. पवन भाऊ पण मार्गात. तर मग पवन भाऊ वगैरे पण वाढू लागले. मग दिने भाऊनं सरडा वगैरे मारलं मस्तपैकी कोजागिरीला. आणि मग सोबतच यांचे भजन वगैरे चालू झाले. भजनं पण होते आजच्या म्हणजे कोजागिरीमध्ये. तर मग सोबतच कोजागिरी वगैरे आली. मग कोजागिरी वगैरे वाटप वगैरे केला, मस्त पिला. एक ग्लास माझ्या आणि एक ग्लास तुमचा. ब्लॉग कसा लागला तर नक्की सांगा. आपला ब्लॉग बघण्यासाठी फॉलो नक्की करा. अकाउंटवर नवीन फॉलो नक्की करा. शेअर करा, ब्लॉगला रिपोस्ट करा.